अकोला महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये विविध प्रभागातील एकूण 14 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे। पक्षश्रेष्ठींनी अनुभवी कार्यकर्त्यांसह महिलांनाही मोठ्या प्रमाणावर संधी दिल्याचे या यादीवरून दिसून येत आहे। महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे। भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काल युती झाली, त्यानुसार आज 14 जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आली। प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 उमेदवार दिले आहे। प्रभाग 1 च्या अ भागातून अब्दुल रहीम अब्दुल कादर पेंटर यांना तिकीट दिले आहे, तर प्रभाग 1 च्या क भागातून शाजिया रिजवान अजीज अली शाह यांना तिकीट दिले आहे, तर प्रभाग 1 च्या ड भागातून शेख नाजिम शेख रमजान यांना तिकीट दिले गेले आहे। प्रभाग 2 मध्ये एका उमेदवाराला राष्ट्रवादीने संधी दिली असून वैशाली किशोर मानवतकर यांना तिकीट दिले गेले आहे, तर प्रभाग 9 मध्ये 2 उमेदवारांना संधी दिली आहे। यात अजय रामटेके अ भागातून तर ब भागातील शीतल मनोज गायकवाड। प्रभाग 11 मधून 3 जागांवर राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले असून या ठिकाणी अ भागातून नकीर खान अहमद खान, ब भागातून मोरवाले बनोबी शेख कासम यांना उमेदवारी दिली आहे। क भागातून समीना परवीन नकीर खान यांना तिकीट दिले गेले आहे। माजी महापौर मदन भरगड यांच्या पत्नी संगीता भरगड यांना प्रभाग 12 मधून उमेदवारी दिली आहे, तर प्रभाग 16 मधून नर्गिस परवीन फैयाज खान यांना उमेदवारी दिली आहे। प्रभाग 17 मध्ये 2 उमेदवार उभे करण्यात आले आहे। अ भागातून शीतल संतोष डाबेराव आणि क भागातील वैशाली सुधीर कहाकर यांना उमेदवारी दिली आहे, तर प्रभाग 18 च्या क भागातून कविता दिलीप देशमुख यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे।